हैवानाची सत्ता आपल्या देशावर आहे. संविधान एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे राजकीय लोकशाहीचा अंमल या देशात 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाला. पण मात्र हे बाबासाहेबांचं नाव घेऊन संविधानाचं नाव घेऊन ईव्हीएम हॅक करून सत्तेवर आलेत आणि अशा रीतीनं या देशाचं वाटोळ करणं लावलं, प्रायव्हेटायझेशन करणं लावलं. हे संपूर्ण या देशाच्या सामाजिक ही संपूर्ण उलाढालीला हानिकारक चीज आहे. संपूर्ण या विरुद्ध ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव लोकतंत्र बचाव म्हणून हे अभियान आम्ही आग्रहपूर्वक सांगणार आहोत. आणि या देशातले हा कष्टकरी समाज शेतकरी आंदोलनात उतरलाय. कर्जमुक्तीच्या आश्वासनं दिली सगळ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी दिली होती, मात्र पूर्ण केली नाही. अडाणी अंबानीचं त्यांच्या मित्रांचं कर्ज माफ करतायत आणि इथल्या मराठी लोकांच्या महाराष्ट्रातल्या 64,000 शाळा बंद केल्या. आता 1-2 महिन्यातच 24,000 पुन्हा शाळा बंद करणं. कुठे आहोत आपण? हा जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका. ह्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक सगळ्या उलाढालीवर मार्गदर्शन करत ही जागृती करत हे अभियान नाशिकला पोहोचणार आहे. 16 मेला आपण सर्व बंधू आणि भगिनी सर्व नागरिकांनी या सभेमध्ये या अभियानामध्ये या जागृतीच्या या अभियानामध्ये सगळ्यांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो. भवतु सब मंगल. गव्हर्नमेंट वाले ते घेऊन पोलीस वाले धर्मांतर घोषणेचा सामाजिक क्रांती जनजागृती अभियान यांचा पूज्य भदंत ज्ञान ज्योती यांचा विजय असो. भिक्खू संघ सामाजिक क्रांती जनजागृती अभियान भदंत ज्ञान ज्योती महाथेरो व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत येवला मुक्तिभूमी या ठिकाणून त्याला सुरुवात झालेली आहे. आम्ही तमाम येवलेकरांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं. ते चालत 20-20 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर एक मुक्काम करणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते मार्गदर्शन करत 16 तारखेला त्रिरेशमी लेन नाशिक येथे ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक या विषयावर प्रामुख्याने भर देत आहे आणि ते जनजागृती करत या कार्यक्रमाची सांगता नाशिक येथे करणार आहेत.